चला आता चाललोय आम्ही कालभैरवनाथ यांच्या दर्शनाला. चला. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर सध्या माझ्या चॅनलवर राजस्थान ट्रिपचे व्हिडिओ चालू आहे आणि आम्ही उज्जैन येथे पोहोचलेलो आहोत आणि कालभैरवनाथ यांच्या दर्शनाला चाललेलो आहोत. इथपर्यंत दाखवलं होतं. आता इथून पुढचे व्हिडिओ. तर चला. काय असते? खूप मेहनत आहे तुमची खरं. कसली मेहनत? मग सगळ्यांची शूटिंग करणं, सगळ्यांना कॅप्चर करणं फार मोठं कराड साहेबानंतर तुमचाच नंबर. अहो तुम्हाला नगरसेविका करायची आहे आम्हाला. आमचा गाडीत विषय झाला. गणेश जिरेबाई निवडून देणार आहे. तुम्ही डॅशिंग डेअरिंग करा आहे तुमच्या पाठी. आपण चला. तर ऊन लागायला लागलं होतं आणि माझ्या डोळ्यांना जरा त्रास होतो, त्यामुळं मी गॉगल लावून घेतला इथे. तर कालभैरवनाथ मंदिर परिसरामध्ये बघा ह्या नवसाचे दोरे बांधलेले भरपूर भाविकांनी. तर इथे नवसाचे दोरे बांधायची पद्धत आहे असं सांगितलं आम्हाला. आणि ही बघा ही आहे कालभैरवनाथ महाराज मंदिर आणि ही बघा ही खूप सारे दोरे इथे बांधलेले होते. चला आता सगळा स्टाफ आमचा इथे भेटलाय आम्हाला आणि बघा इथे कालभैरवनाथ महाराज की जय. चला दर्शनाला या. तुम्हाला इथे आमची भेट झाली. आम्ही सगळे ना हे होऊन जातो, कोण कुठे जातं कोण कुठे जातं. तर हे बघा इथे ना सुनबाई भेटली आणि बघा ही भाजी भेटली. तर चला आम्ही सर्व दर्शनाला कालभैरवनाथांच्या. हे बघा ही त्यांची आई आहे मागे दाजी आहे, दाजी पण भेटले. दाजी चला दर्शनाला. कालभैरवनाथ भगवान की जय. तर इथे कालभैरवनाथ मंदिरामध्ये भरपूर गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता ही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पोहोचले. चला ताई चला चला. आलो का आम्ही? हो हो आले आले आले. चला चला चला. आणि हे बघा हे आहे कालभैरवनाथ महाराज उज्जैन. जेवढं मला शूट शक्य होईल तेवढं शूट केलं मी, कारण खूप गर्दी आहे तुम्ही पाहू शकता. हे बघा हाँ ठीक करो. आप यूट्यूब पर आओगे. हाँ यूट्यूब चैनल है मेरा. बजाओ. ओके. आणि कालभैरवनाथ मंदिराच्या बाहेर इथे हे दत्तात्रेयांचं मंदिर आहे. इथे पण आम्ही दर्शन घेतो. हे बघा मोठं दगडी मंदिर आहे हे. आणि मंदिराच्या बाहेर ही मोठी दीपमाळ आहे दगडी मोठी. दर्शन करू आम्ही चाललोय परत. पण बघा हे दोरे बांधलेले, त्या गेटला हे दोरे बांधलेले लाल कलरचे, पिवळ्या कलरचे, काळ्या कलरचे. काही आपली इच्छा असेल तर अशी ही दोरे बांधायची पद्धत इकडे आहे. आणि बघा ही गर्दी आहेच. तर कालभैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे आता दुसऱ्या मंदिरामध्ये आलेलो आहे दर्शनासाठी. तर इथे आहे वटसिद्ध पार्वती माता. तर तुम्ही माझा व्हिडिओ मागचा बघितला असेल पुष्करचा, तर तिथे आम्ही पिंडदान केलं होतं. आणि त्याचप्रमाणे इथं पण पिंडदानाचं काम चालू होतं. ही बघा इथे नदी आहे. तर इथे नदीच्या कडेला मंदिरामध्ये पिंडदान करायचं काम चालू होतं. पण आम्ही पुष्करला केल्यामुळे आम्ही उज्जैनला काही पिंडदान केलं नाही. आणि इथे भरपूर सारे मंदिरं होते हे बघा. आणि भरपूर भाविकांनी इथे पिंडदान केलं. आमच्यातलं नाही कोणी केलं, पण बाकीचे लोक करत होते. तर इथे भगवान शंकरांचं मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन वगैरे केलं
आणि तसंच इथं हनुमानजींचं पण मंदिर होतं आणि तिथे ना हनुमान चालीसा लावलेली होती, पण तो आवाज मी म्यूट करून टाकला. तसेच आम्ही जेव्हा गंगासागरला गेलो तेव्हा आम्ही पितृगयाला पण पिंडदान केलं होतं. तेव्हा माझं यूट्यूब चॅनल काही नव्हतं, तर तिथे पण आम्ही पिंडदान केलं होतं. तर इथे माता पार्वतीने लावलेला वटवृक्ष आहे आणि तिथे भरपूर साऱ्या महादेवांच्या पिंडी, गणपतीचं मूर्ती आणि इथे बघा भरपूर देवी देवतांच्या मूर्ती होत्या. इथे आम्ही दर्शन वगैरे केले आणि ही बघा इथेच तो वटवृक्ष आहे जो माता पार्वतीने लावलेला आहे. तर इथे मागेच नदी आहे, नदीच्या कडेलाच माता पार्वतीने वटवृक्ष लावलेला होता. झालं दर्शन. चला. तर इथे सगळीकडे दर्शन केल्यानंतर आम्ही पण थोडा वेळ इथे बसलो आणि सर्व आजूबाजूच्या परिसराची जेवढी शूटिंग करता येईल तेवढी शूटिंग मी केलेली आहे. तर झालं दर्शन. चला. इथे काय माहिती का स्वतः महापार्वती लावलेला वटवृक्ष इथं आहे. त्या वटवृक्षाखाली काय जेवण करायचं. तर इथे हनुमानजींचं छोटंसं मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि इथे ताटलीत प्रसाद वाहिलेला होता, तर ती प्रसाद घेऊन राहिली. आणि हे बघा इथे छोटंसं हनुमानजींचं मंदिर आहे. तर इथे प्रसाद वगैरे घेतल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आम्ही ना इथं बाबा बसलेले होते, त्यांच्याकडे नाग होता टोपलीमध्ये, तर मग मी त्यांच्याकडे आली आणि नागोबाची शूटिंग केली. तर हे बघा मला भीती वाटत होती, पण म्हटलं चला थोडी शूटिंग करूया नागोबाची. तर दक्षिणा दिली त्यांना, नागोबांना नमस्कार केला आणि थोडी शूटिंग केली. तसं तर आपल्याला साप नाग म्हटल्यानंतर किती भीती वाटते, पण असं बघितल्यानंतर थोडी भीती पण वाटत होती. पण मग ते बाबा होते बसलेले, मग मी शूटिंग करून घेतली आणि बघा नाग कसं करतोय. नंतर इथं आहे सत्यनारायण देवता यांचं मंदिर, इथे पण आम्ही दर्शनाला आलो, दर्शन घेतलं. तर इथे प्रभू श्री रामचंद्र यांचं मंदिर आहे. हे बघा राजस्थान शेजारीच MP आहे, तर आम्ही MP मध्ये आहो आणि राजस्थान MP जवळजवळचे असल्यामुळे इथे बघा उंटांची सवारी आहे. सुद्धा उंट बसायचं तुला. आणि आम्ही आलो आहोत मंगलनाथ मंदिर इथे. चला. आणि इथला परिसर बघा, मोठा परिसर आहे इथे, आजूबाजूला छान झाडं झुडपं लावलेली आहे. आणि बघा इथे आहे मंगलनाथ मंदिर, खूप मोठं असं हे मंदिर आहे. तर चला दर्शनाला. मंगलनाथ देव यांच्या तर ह्या पायऱ्यांनी आम्ही वरती गेल्यानंतर वरती इथेही भरपूर पूजा वगैरे चालू आहे. हे बघा होऊ शकता तुम्ही. आम्ही चाललो वरती दर्शन, मंदिरवरती आहे, तर आम्ही वरती चालू आहे दर्शनाला. आणि मंदिरात इथं छोटंसं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. आणि आता आम्ही वरती मंदिरात दर्शनाला चाललो आहे. वरती मंदिर भरपूर पायऱ्या चढून आलो भरपूर आणि वरती चाललो आहे आता. चला. ही गर्दी आहे मंदिरामध्ये बघा, मंगलनाथ ग्रहामध्ये ही मंदिर आहे, गर्दी आहे. आणि हे बघा हे खूप सारे धागे इथे पण बांधलेले आहेत. हे बघा ही आहे दर्शन लाईन. काम चालू आहे मंदिराचं, तर भरपूर मग गर्दी इथे. म्हणजे बघा इथे ना मंदिराचं काम चालू आहे भरपूर. चला.
तर इथे पण मंदिरामध्ये खूप खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे बाहेर स्क्रीनवर भगवान मंगलनाथ यांचं दर्शन आम्ही घेतलं आणि नंतर परत प्रत्यक्ष पण घेतलं, ते पण तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, हे आहे भगवान मंगलनाथ. तर मी आहे, पिल्लू आहे आणि मिस्टर आहे आणि ते रस्मा आहे आणि आमच्या स्टाफचे लोक आहे ना सगळीकडे मी खूप आहेत मला दाखवते. हे बघा, हे आमचे प्रवासी सगळे बंधू भगिनी. हे बघा, हे बघा सगळेजण उभे. आम्ही सर्व एका गार्डनमध्ये आलो त्यामुळे सगळे तुम्हाला दिसत असतील. हे बघा, चला या मागं मागं पटापट दर्शनाला. तो मागे हे बघा तिकडे टेरेस. मग हे काय तुम्हीच आहे मग. हे बघा हा आमचा सगळा स्टाफ आहे. चला आणि सर्वजण मला त्यांची व्हिडिओ शूटिंग काढायला लावते. चला 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 चला. आणि बघा इथे पण आमचे काही धैर्य आहे. बघ धैर्य, इथे आमची धैर्य आहे. आणि ही बघा इथे आमचे बाकीचे प्रवासी आहे, हे सर्व आमच्याच गाडीतले. घेतले ना घेतले ना घेतला ना घेतलं ना घेतलं ना घेतलं. चला 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 चला. आलो का आम्ही आलो का मग हे बघ, जय महाकाल. जय महाकाल. शेवट आहे ना, आता नाही ना कोणी, आता नाही कोणी. तर हे बघा, आम्ही आता मंगलनाथ भगवानांचं दर्शन घेतोय. तर मंगलनाथ भगवान म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान शंकर महादेव हे आहे. ते हे बघा, इथे आम्ही छान दर्शन घेतले. आणि मंगलनाथ भगवान यांचं आमचं छान दर्शन झालं. तुम्हाला पण जेवढं शूटिंग शक्य होईल तेवढं मी दाखवलं. आणि आता पुढच्या मंदिरात आम्ही जातोय, म्हणजे अजून मंदिरातच आहे पण चला. आणि आमचे दर्शन वगैरे छान झाले मस्तपैकी. हे बघा परत एकदा मंदिर परिसर तुम्हाला मी दाखवते. आणि आता आम्ही निघालोय खाली. चला आमच्या गाडीकडे. हे बघा ह्या ताई पण आहे आमच्यासोबत. पाटील ताई, ह्या ताई कुठल्या तुम्ही? कल्याणच्या ना? मुंबई वाशी. तर हे बघा ह्या वाशीवरून आलेल्या आहे, म्हणजे ह्या पण आमच्याच ग्रुपला जॉईन आहे. तर ह्या नेमकं कोइन्सिडेंटली भेटल्या आम्हाला आता इथे. म्हणजे कसं प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ॲटोमध्ये आम्ही आलेलो आहोत ना, तर ह्यांची पण भेट झाली. तर ह्या पण आता माझी मैत्रीण आहे, हो की नाही ताई? हो मैत्रीण. आणि यांचे यूट्यूबला जास्ती सबस्क्राईब होऊ दे ते मला हे थँक्यू थँक्यू. आणि मंगलनाथ मंदिराच्या बाहेर हे बघा, ह्या मुली मस्तपैकी डान्स करत होत्या, तर मी त्यांचं पण शूटिंग केलं.
आणि आता आम्ही आलो आहो महर्षी सांदीपनी आश्रम येथे. महर्षी सांदीपनी हे भगवान गोपालकृष्ण यांचे गुरु होते. मंदिर जाना सिखा दे, इसका जीवन सवर जाएगा ना, तो ये मरते दम तेरे खुद आएगा है ना. मेरी माता पिता ने आज जो दिया है उसके कारण मैं जीवन में मिल जाएगा नहीं डंडा लगेगा मुझे मारेगा डंडा रे मुझे डंडा तर इथे ह्या मंदिरामध्ये गोपालकृष्णांच्या बाललीलांचे खूप सुंदर सुंदर फोटो इथे लावलेले होते. मला एवढं शूट नाही करता आलं, पण जेवढं शूट करता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. तसेच बलराम सुदामा यांचे पण खूप बालपणीचे त्यांच्या शिक्षणाचे सर्व छान छान इथे चित्र रेखाटलेले होते. ग्रुप में लिया है जल्दी आ जाना. तर येथे आहे प्रभू श्री रामचंद्रजी, माता सीता आणि भैया लक्ष्मण यांचं सुंदर मंदिर आणि खूप सुंदर सुरेख अशा ह्या मूर्ती होत्या मंदिरामध्ये. आणि येथे आहे श्रीराम भक्त पवनपुत्र श्री हनुमानजी. तर इथे नवनाथांपैकी एक असलेले भर्तरीनाथ यांची गुफा इथे आहे. तर चला, ही बघा, आम्ही असं उंचावरून चाललेलो आहे. इथे मी ज्यावेळेस गंगासागर केलं तेव्हा पण आम्ही इथे आलेलो होतो.
आणि आता परत येण्याचा योग आला, परत बोलवलं देवानी. तर चला. तर भरतरी गुफा येथे आम्ही आलेलो आहोत. पण आता त्याचं दर्शन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये होईल, कारण हा व्हिडिओ इथेच संपवते मी. तर पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा, कारण पुढे महाकालेश्वर दर्शन असणार आहे. महाकालेश्वराचं दर्शन म्हणतात योग आल्याशिवाय महाकालेश्वर आपल्याला बोलवत नाही. तर त्याचं दर्शन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचे पण व्हिडिओ नक्की बघा. तसेच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भरतरीनाथ गुफा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल. तर आम्ही चाललो आता भरतरीनाथ गुफा बघायला. छान आहे. चला आम्ही येतो.